बघा, एक वस्तू 486 रुपयास विकल्यामुळे खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती, असे अनेक प्रश्न या अगोदरच आपण सोडवले. वाटल्यास वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा? वस्तू 486 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतो असं गणित म्हणते. इथं ही गोष्ट पक्की लक्षात घ्या. याचा अर्थ तोटा आणि खरेदी किंमत यांचं एकास 7 हे गुणोत्तर आहे. कसं सर? वस्तू 486 रुपयास विकल्यामुळे खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा, म्हणजे 7 हे गुणोत्तर खरेदी किमतीचं आणि वरचं 1 हे गुणोत्तर तोट्याचं. याचा अर्थ तोटा आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तर 1/7. मग इथं प्रश्न निर्माण होतो, विक्री किमतीचं गुणोत्तर किती हो? विक्री किमतीचं एक सूत्र, ज्यावेळेस व्यवहारात तोटा होतो त्यावेळेस विक्री किंमत ठरवायची कशी? विक्री किंमत बराबर खरेदी किंमत वजा तोटा. म्हणजे या 7 मधून हे 1 वजा करा, येणारं उत्तर 6 हे विक्री किमतीचं गुणोत्तर असेल. प्रश्नामध्ये त्या वस्तूची खरेदीची किंमत किती असा प्रश्न केला, म्हणून खरेदीचं गुणोत्तर 7 अंशामध्ये, विक्रीचं गुणोत्तर छेदामध्ये आणि याला गुणिला वस्तूची विक्री किंमत 486 घ्या. हा भाग द्या. 6 8 48 आणि 6 1 6 उरले 7 आणि 81 यांचा गुणाकार. 7 1 7 आणि 7 8 56. 567 रुपये ही त्या वस्तूची खरेदीची किंमत. उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.